पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर त्याचे पडसाद आता सराफा बाजारात उमटू लागले आहेत. त्यातच केंद्र सरकारकडून इम्पोर्ट ड्युटीत करण्यात आलेल्या वाढीमुळे ग्राहक अधिकच संभ्रमावस्थेत सापडले असून सोन्याच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. परभणी शहरातील सराफा बाजारपेठेत नेहमी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाही बाजारपेठेत अपेक्षित वर्दळ दिसत नसल्याचे चित्र आहे. इम्पोर्ट ड्युटीमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याने सोन्याचे दर आणखी वाढतील या भीतीने अनेक ग्राहकांनी खरेदी थांबवली आहे. परभणी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सचिन अंबिलवादे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या विक्रीत जवळपास 65% घट झाली आहे. ग्राहकांकडून केवळ चौकशी केली जात असून प्रत्यक्ष खरेदी मात्र अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. एकमत डिजिटलसाठी कॅमेरामन धनंजय ढबालेसह सुधीर बोडे, परभणी. गरीब लोकांनी कसं करावं, हे काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे सरकारने याच्यावर. सगळ्यांच्या दिवसासाठी घरामध्ये लग्न सगळ्यांना आता आम्ही हे काहीतरी सगळं विचारतो. मी सचिन सुधाकर अंबिलवादे, परभणी जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशन जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचा उपाध्यक्ष. गेल्या काही दिवसापासून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजीने जे काही आवाहन केलं आहे सोन्या चांदीविषयी, की सोनं कमी खरेदी करा, इतर उत्पादने ज्याला म्हणतो की परदेशी गंगाजळी ज्याला आपण भाषा वापरतो फायनान्स मिनिस्ट्रीच्या भाषेमध्ये जर बोलायचं गेलं तर, की भारतातली जे संकलन होणारा जर उपाय आहे तो जर परदेशात जात असेल तर त्या वस्तूचा वापर कमी करावा असं त्यांनी आवाहन केलं आहे. त्या अनुषंगाने आज आपण बाजारपेठेत काय चाललं आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे आलात, तर मी सांगू इच्छितो आपल्याला की गेल्या काही दिवसापासून ज्या बातम्या ज्या येत आहेत त्याचा परिणाम असा झाला आहे की अगदी गेल्या आठवड्यामध्ये जे काही सोन्या चांदीचे भाव होते त्याहीपेक्षा आता 6 ते 7 हजारांनी सोन्याचा भाव वाढला आहे आणि चांदी जवळपास 30,000 रुपयानं प्रति किलोचा भाव वाढलेला आहे. त्याचं कारण असं आहे की कालच केंद्र सरकारनं सोन्यावरती जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती वाढवली. कारण आम्हाला अद्यापही कळालं नाही, परंतु त्याचा दुष्परिणाम आमच्या व्यवसायावर झालेला आहे, आमच्या व्यापाऱ्यांवर झाला आहे. सोने चांदीचा व्यवसाय हा फक्त काही एका दुकानदारावर अवलंबून नाही आहे. त्या दुकानदाराच्या पाठीमागे असणारी जी टीम असते ती सर्व टीम काम करत असते. आज दुकानाच्या काउंटरवरती तुम्ही जे होलसेलमध्ये किंवा रिटेलमध्ये जे काही शॉपमध्ये आल्यानंतर जे दागिने बघतात ते दागिने काही कोणी एक व्यापारी घडवत नाही आहे. त्याच्या पाठीमागे एक संपूर्ण टीम असते, त्याचं एक नेटवर्क असतं आणि ते माझ्याच दुकानात नाही तर भारतातल्या प्रत्येक शोरूममध्ये ते नेटवर्क असतं. त्याचा परिणाम इतका चांगला जेवढा सीझनमध्ये असतो तेवढाच वाईट असतो ऑफ सीझनमध्ये. पण आता सध्या सीझन चालू असताना देखील आम्हाला ऑफ सीझनची नाही का अनुभूती होत आहे. कारण की देशाच्या पंतप्रधानांनी हे आवाहन केलं आहे की सोनं खरेदी कमी करा हे म्हणणं फार सोपं आहे, पण ते अंमलात आणणं फार कठीण आहे. कारण की लोक सोन्याकडं फक्त खरेदी किंवा दागिने याच्याबद्दल बघत नाही आहेत, ते इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतायत. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या परिवारासाठी असलेली जी जमापुंजी आहे ती सिक्युअर कशी राहील तर ते सोन्याच्या आणि चांदीच्या माध्यमातून राहतील. तुम्ही आजकाल बघितलंच असेल की बाजारपेठेमध्ये एक चर्चा चालू आहे की बँकेतून कॅश विड्रॉल देत नाही आहे. ती एक समस्या पुढे आली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय होईल काही सांगू शकत नाही आपण. पुन्हा कधी संध्याकाळी 8 वाजता जर एखादी मीटिंग होऊन काय घोषणा देतील, समजलं असेल की मी कोणाबद्दल बोलतोय, ते जर समजा दिली आणि जर अफरातफरी झाली बाजारपेठेत तर हेच सोनं तुम्हाला तारणार आहे. तर त्यामुळं आमचं असंच म्हणणं राहील की भलेही सरकारचा त्यांचा काय असेल तो त्यांचा प्रश्न आहे सरकारचा, ते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सोडवावा. आमच्या व्यापाऱ्यांवरती लादायला नाही पाहिजे कुठलेही काही नियम. आम्ही टॅक्स पेयर आहोत, आम्ही आमच्या उत्पन्नावरती टॅक्स भरणारे व्यक्ती आहोत. प्रत्येक व्यापारी असू द्या, तो सोन्या चांदीचा असो, इतर कापड दुकानाचा असो, किराणा दुकान असो, कन्झ्युमर आयटम विकणारा असो किंवा होम अप्लायन्सेसवाला असो, प्रत्येक व्यापारी हा टॅक्स पेयर आहे. जर बाजारपेठेमध्ये जर गिराईकच नसेल तर आमची उपजीविका आम्ही कोणावरती करायची आहे? आम्हाला तर कुठल्याही प्रकारचं BPL धारक तर आम्ही आहे नाहीत, आम्हाला तर कुठलं अनुदान भेटत नाही, आम्हाला तर बँकेचं कर्ज काढल्यावर व्याज महिन्याला भरावं लागतं, नाही तर आमचं अकाउंट NPA मध्ये जातं.
जर हीच जर परिस्थिती राहिली तर येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये भारतामध्ये 40% व्यापाऱ्यांचे अकाउंट NPA मध्ये जातील. हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे. अशा काही घोषणा करायच्या आधी आपण सरकारची यंत्रणा राबवायला पाहिजे तिथे, ना की व्यापाऱ्यांवरती नागरिकांवरती दडपण आणायला पाहिजे. एवढंच माझं या निमित्तानं म्हणणं आहे. धन्यवाद. Thanks for watching Ekmat Digital.